मी तुझी मुलगी होणार, मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालेली आहे. यानंतर त्याच जगदंबिका माता हिमालयाच्या हृदयामध्ये आधी प्रगट झाल्या आणि तदनंतर आदिशक्ती ती मेना मातेच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाली. आणि जेव्हा ती आदिशक्ती मेना मातेच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाल्या तेव्हा स्वर्गातल्या देवांनी स्तुती केली. दुर्गे जय जय प्राज्ञा जगदंब महेश्वरी सत्यव्रते सत्यपरे त्रिसत्ये सत्यरूपिणी सत्यस्ते सत्य सप्रीते सत्ययोगे च सत्यता सत्यवक्रे सत्यनेत्ये प्रपन्नाम शरणम च ते. श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा देवकी मातेच्या उदरामध्ये आले तेव्हा स्वर्गातल्या देवकांनी सत्य सत्य रूपामध्ये स्तुती केली होती. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम. आणि आज जेव्हा त्या पार्वती मैया मेना मातेच्या उदरामध्ये आदिशक्ती आल्या तेव्हा देवतांनी सत्य रूपामध्येच स्तुती केली. अर्थात पंच देव आहेत नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 5 देवांची विशेष पूजा केली जाते आणि या 5ही देवता अनादी आहेत, सत्य स्वरूप आहेत. भगवान महादेव, विष्णू, सूर्य, गणपती आणि अनादी शक्ती या सर्व सत्य स्वरूपात यांचं वर्णन केलंय. त्यानंतर वसंतर्तो मधोमासे नवम्या मृगभीष्णके अर्धरात्रे समुत्पन्ना गंगे व शशिमंडलात. वसंत ऋतूचं प्रसन्न असं वातावरण आहे. चैत्र मासाला प्रारंभ झालेला आहे. नवमी नावाची तिथी आहे. मृगशिरा नक्षत्र आहे आणि मृगशिरा नक्षत्राच्या दिवशी त्या तिथीला अर्धरात्रीच्या वेळी अर्थात मध्यरात्री त्या आदि शक्तीचं प्रागट्य होतं. बोल पार्वती मैया की. पार्वती मैयाचं प्राकट्य हिमालयामध्ये झालंय. जिकडे तिकडे आनंदी आनंद. आपण सुद्धा पार्वती मातेच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करूया. 2 मिनिटं उभं राहून पार्वती मातेच्या जन्माचा आनंद साजरा करूया. प्रगटी है पार्वती मैया, प्रगटी है पार्वती माई, हिमाचलपुर बाजे बधाई. प्रगटी है पार्वती माई, हिमाचलपुर बाजे बधाई. हिमाचलपुर बाजे बधाई. प्रगटे पार्वती माई, हिमाचलपुर बाजे बधाई. प्रगटी है पार्वती माई, हिमाचलपुर
ज्या दिवसापासून पार्वती मैयाचं प्राकट्य हिमालयामध्ये झालंय त्या दिवसापासून हिमालयाच्या नगरीमध्ये सर्व संपत्ती आपोआप गोळा झाली. तस्यां तु जायमानायां सर्वस्वं समपद्यत हिमवन्नगरे तत्र सर्वं दुःखं क्षयं गतः. पार्वती मातेचा जन्म हिमालयाच्या नगरीमध्ये हिमालयाच्या घरी जेव्हा प्रगट झाला, ब्रह्मदेव म्हणतात नारदजी त्या दिवसापासून हिमालयाच्या नगरीचं सर्व दुःख नष्ट झालं, कोणीच दुःखी नव्हतं. आणि आपल्याला सुद्धा अनुभव असेल, कन्येचा जन्म होण्याच्या आधी जी परिस्थिती होती यापेक्षा कन्याचा जन्म झाल्यानंतर बापाची जी परिस्थिती होती ती खरोखर हिमालयाच्या परिस्थिती सारखी असते. म्हणून म्हणतात पहिली बेटी तूप रोटी धनाची पेटी. कन्या पहिली असो का दुसरी असो ही आपल्या मुलांना समृद्ध करत असते. म्हणून सुखी संसाराचे सूत्र कन्येलाच माना पुत्र. पुत्र होण्याकरता आता असं करू नका तुम्ही भाग्यवान आहे. शास्त्र सांगतं दश पुत्र समा कन्या. शास्त्र म्हणतं की एक मुलगी
पुत्रा समान आहे. म्हणजे 10 मुलं जी कर्तबगारी करू शकतात ती कर्तबगारी एकटी मुलगी करू शकते. आणि आता भारतामध्ये बघत आहेत, मी विदेशात सुद्धा बघताय, मुली एवढ्या उत्तुंग शिखरावर यशाच्या गेल्या आहेत की मुलांना सुद्धा जाता येत नाही. 10वीच्या परीक्षा झाल्या, आता बघा तुम्ही निकाल आल्यानंतर प्रत्येक वर्षी बातमी असते की या वर्षी सुद्धा मुलींनीच बाजी मारली मार्गाच्या बाबतीमध्ये. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे, शाळेत शिकवत असताना संस्कृत विषय जेव्हा मी शिकवतो, मुली जेवढ्या लवकर कॅचअप करतात, आकर्षण करतात तेवढे मुलं लवकर अभ्यास लक्षात ठेवत नाही. आणि शिकवत असताना मुली शांत बसून जे शिकवलंय ते लक्षात ठेवतात आणि मुलं हुलचुकाऱ्या पराक्रमामध्येच मग्न असतात फक्त. त्यामुळे मुलं मागे राहतात आणि मुली मात्र पुढे जातात. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मुली पुढे, कारण त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये अभ्यास करत असताना सिरियसली अभ्यास करतात, मुलं तेवढं लक्ष देत नाही. शास्त्र सांगतं की दशपुत्र समा कन्या, एक कन्या 10 पुत्रा समान आहे. ज्याला एक मुलगा आणि एक मुलगी असेल त्याने एक मुलगा एक मुलगी सांगू नये. मग शास्त्र मर्यादेनुसार त्याला 11 मुलं आहेत असं समजावं, कारण दशपुत्र समा कन्या आहे. ज्याला 2 मुली असतील समजावं त्याला 20 मुलं आहेत, कारण एक मुलगी दशपुत्र समान आहे, तिची कर्तबगारी. एक मुलगी जर सात्विक सज्जन सुसंस्कारी सुशील निघाली तर 42 कुळाचा उद्धार करत असते. वडिलांचे, आपल्या पतीचे आणि पुढे पुत्रांचे अशा 42 कुळांचा उद्धार मुलगी करत असते. आणि आता परिस्थिती अशी होत चालली आहे, मुलींना दुय्यम ठिकाणी काही ठिकाणी मानलं जातं. मुलीचा गर्भ असला की नष्ट केला जातो आणि त्याचा परिणाम आता असा होत चाललाय की मुलांना मुलीच भेटत नाही. वाक्य ऐकायला मिळतं, राजे पुन्हा जन्माला या. कोणाकरता वाक्य असतंय? छत्रपती शिवाजी महाराजांकरता. अंधार होत चाललाय, प्रकाशाला दिवा पाहिजे. अधर्म वाढत चाललाय, आता जिजाऊंचा शिवा पाहिजे. मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज अवतार घेण्याकरता तयार आहेत, पण छत्रपती शिवरायांना अवतार घेण्याच्या आधी जिजाऊ आईसाहेब नको का अवतार घ्यायला? जगद्गुरु तुकोबाराय अवतार घेण्याकरता तयार आहेत, परंतु तुकोबारायांना अवतार घेण्याच्या आधी आई कणकाई नको का अवतार घ्यायला? ज्ञानोबाराय अवतार घेण्याकरता तयार आहे, पण ज्ञानोबारायांना अवतार घेण्याच्या आधी रुक्मिणी आईसाहेब नको का अवतार घ्यायला? आणि मुलीचा गर्भ जर आपण नष्ट करू लागलो तर या मुली कधी जन्माला येतील, या माता कधी जन्माला येतील? आणि याच्या उंदरातून 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नवपणे विजवाई. वंशाच्या दिव्या पायी नवपणे विजवाई. 9 महिने 9 दिवसांनी Bye.
अयोध्येमध्ये परम आदरणीय परमश्रद्धेय बाबाजींचं आगमन झालंय. टाळी वाजून त्यांचा सर्वांनी स्वागत करायचं. आम्ही व्यासपीठावरून बाबाजींना वंदन करतो. विषय चालू होता आपला की मुलगी जन्माला आली की बापाचं सर्व काही दारिद्र्य जातं, ऐश्वर्य प्राप्त होत असतं. म्हातारपणात सुद्धा मुलगी जेवढी सेवा करते तेवढा मुलगा करू शकत नाही. आणि मेल्यानंतर सुद्धा मुलगी जेवढी रडते तेवढं मुलगा रडत नाही, सूनबाई सुद्धा रडत नाही. सासू साठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. पण आई साठी रडे लेक, भाव अंतरीचा एक. जर एकच लेक असू द्या आणि त्याला बातम्या कळू द्या, जसा गावात प्रवेश करते तिथून रडत रडत येते, अख्खी गली रडते तिच्या करता. तिचं रडणं पाहून प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. म्हणून कमीत कमी एक तरी मुलगी असावी अशी देवाला प्रार्थना करा की मला एक तरी मुलगी द्यावी. मुलगा प्राप्ती करण्याकरता भाग्य लागतं, पण मुलगी प्राप्त होण्याकरता सौभाग्य लागत असतं. तेव्हा माणसाला मुलगी प्राप्त होते. म्हणून ते आई वडील धन्य आहेत की ज्यांना मुली आहेत. मुलगीला कोणत्या प्रकारे कमी समजू नका. पार्वती मातेचं प्राकट्य झालं आणि हिमालयामध्ये सर्व काही आनंद सुख संपदा विपुल प्रमाणामध्ये प्राप्त झाली. हिमालयाचं संपूर्ण दुःख नष्ट झालं. यानंतर एषा ते तनया मेने सुदांशोरिव वर्धिता आद्या कला शैलराज सर्व लक्षण शालिनी. एकदा पार्वती माता जशा जशा लहानाच्या मोठ्या होऊ लागल्या तेव्हा नारद महर्षी हिमालयाच्या नगरीमध्ये आले. हिमालयाने खूप सुंदर असं स्वागत केलं, बसण्याकरता आसन दिलं, षोडशोपचारे पूजा केली आणि विचारलं, महाराज माझी अत्यंत लाडकी मुलगी पार्वती, हिचं भविष्य सांगा म्हटले. हिचा हस्तरेखा पहा आणि लक्षण सांगा. नारद महर्षी म्हणतात ही अत्यंत शुभ लक्षण असणारी, सर्व लक्षणांनी युक्त आणि शालीन कुलीन अशी आहे. सुखदांत्यंत पितृ कीर्ती विवर्धनी महासात्विच सार्वासु महानंद करी सदा. सर्वांना सुख देणारी, वडिलांच्या कीर्तीला विशेष रूपाने पसरवणारी, वडिलांचा आनंद वाढविणारी, महासाध्वी असणारी आणि सर्वांमध्ये महा आनंद प्रदान करणारी ही तुझी पार्वती मुलगी जन्माला आली आहे. हिच्यामध्ये एक सुद्धा वाईट लक्षण नाही. सुलक्षणानी सर्वानी त्वत्सुता करे गिरे एका विलक्षणम रेखा तत्फलम शृणु तत्वतः. नारद महर्षींनी सर्वप्रथम चांगलं भविष्य सांगितलं. हे भविष्य सांगणारे येतात ना खूप हुशार असतात. यांनी हस्तरेखा पाहिलं, त्यांना माहिती असतं की एखादी दुसरी रेषा यांची काय विपरीत आहे, कुलक्षणाने युक्त आहे. पण सुरुवातीला जर त्यांनी असं चुकीचं लक्षण सांगितलं किंवा जे वाईट आहे ते सांगितलं तर त्यांना दक्षिणा कोण देणार मग. म्हणून हे भविष्य सांगणारे अगोदर चांगलं लक्षण सांगतात. ताई तुम्ही सर्वांकरता करता पण लोक तुमच्या करता करत नाही. तुमच्याकडे पैसा भरपूर येतो पण हातामध्ये टिकत नाही. आता कोणाचं सर्वांचं भविष्य सारखंच असते. असे काही विशेष मुद्दे आहेत. या मागे जर पाठ केले ना तर तुम्ही सुद्धा उद्यापासून भविष्य सांगणार. असे काही मुद्दे आहेत ते. तर नारदांनी सर्व अगोदर त्या पार्वती मातेचं सुलक्षण सांगितले आणि मग सांगितलं की तुझ्या मुलीच्या हातामध्ये एक विलक्षण रेखा आहे. त्या विलक्षण रेमुळे हिला जो मिळणारा पती आहे तो सुद्धा विलक्षण असणार आहे. हिमालयाने हात जोडून विनंती केली, महाराज सांगा ते विलक्षण पती कसा असणार हिचा. नारद महर्षी सांगतात, योगी नग्नो गुणोकामी मातृतात विवर्जिता अमानो अशिव वेशज पतिरस्या किले दृशा. हे हिमालय राज, तुझे
म्हणजे या पार्वतीचा पती असणारे, अगुण असणारे, अमान असणारे आणि मातृतात विवर्जित, हे लक्षण जेव्हा ऐकले तेव्हा मेना माता रडू लागले. अरे अरे अरे, माझा जावई कसा असणार आहे? अगुण असणार आहे. म्हणजे ज्याच्याकडे एकही गुण नाही त्याला म्हणतात अगुण. असा निर्गुण अगुण असणारा जावई मला प्राप्त होणार तर माझ्या मुलीचा संसार कसा चालणार? कोणता तरी गुण असावा, त्या गुणावर तो आपला उदरनिर्वाह करू शकतो. पण माझा जावई कसा असणार आहे? अगुण. आता मेना माताने अगुण शब्दाचा अर्थ केला की ज्याच्यामध्ये कोणतेच गुण नाहीत. परंतु पार्वती माता ऐकत होत्या ना, तर पार्वती मातेच्या डोळ्यातून अश्रू आले आणि मेना माताच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू आले. पण मेना माताच्या डोळ्यामध्ये दुःख अश्रू आहेत आणि पार्वती मातेच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत. अमान अगुण म्हणजे काय? माझे जे मालक असणार आहेत, माझे जे स्वामी असणार आहेत, ते सत्वगुण, रजगुण आणि तमगुण या 3 गुणाच्या पलीकडे गुणातीत असणारे, म्हणजे हे गुण साक्षात भगवंतामध्ये असतात, तेच गुण माझ्या पतीमध्ये असणार आहेत. दुसरं लक्षण सांगितलं, अमानी अमान. पार्वत्या मेना माता आणखी रडू लागल्या. माझा जावई असा असणार आहे की ज्याला कोणी मान देणार नाही, असा अमान असणारा जावई काय उपयोगाचा? परंतु पार्वती माताने अमान शब्दाचा अर्थ केला, जो मान अमानाच्या पलीकडे गेलाय. कोणी मान केला तरी प्रसन्नता नाही, कोणी अपमान केला तरी दुःख नाही. सुख दुःखातीत जो आहे तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याचे लक्षण माझ्या पतीमध्ये असणारे. पार्वती मातेच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आणि तिसरं लक्षण सांगितलं, मातृतात विवर्जित. हे मला राज, पार्वतीचा पती कसा असणार आहे? मातृतात विवर्जित, म्हणजे ज्याला आई वडील नसणार आहेत. त्या मेना माता तर आणखीनच जुळत रडायला लागल्या की जर माझ्या जावायला आई वडील नसतील तर माझ्या मुलीला सासू सासऱ्याचं सुख कसं काय प्राप्त होणार? त्या मेना माता होता बर का, आताच्या नाही. आताच्या तर म्हणतात त्याला आई नको, त्याला बाप नको, त्याला भाऊ नको, त्याला बहीण नको, तो डायरेक्ट आकाशातून पडलेला असावा. आई वडील का नको? कारण आई वडील जर असले तर माझ्या मुलीला खूप सासू सासऱ्याची सेवा करावी लागेल, खूप पुढे म्हणे तिला. दीर नको, नणंद नको माझ्या मुलीला. परंतु मेना माता म्हणतात की माझ्या मुलीला जावयाला जर आई वडील नसतील तर मुलीला सासू सासऱ्याचं सुख कसं काय प्राप्त होणार? परंतु मातृतात विवर्जिता याचा अर्थ पार्वती मातेने केला, जो सर्वज्ञ जगदीश्वर आहे, अनादी आहे, आणि तो अनादी असणारा माझ्या पती होणार आहे. अनादी म्हणजे काय? ज्याचा आदी सांगता येत नाही, ज्याला कोणी निर्माण केलं नाही, जो मातृतात विवर्जित आहे, असे हे सर्व लक्षण साक्षात महेश्वर भगवंताची आहेत. आणि या लक्षणाच्या द्वारे नारदजी संकेत करतायत, हे पार्वती, भगवान शिवच पती रूपामध्ये तुला योग्य आहेत. म्हणून पार्वती मातेच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहतायत. यानंतर हिमाचलाने हा जणू प्रार्थना केली, महाराज तुम्ही म्हणतात की माझा जावई अगुण असणार आहे, अमान असणार आहे, मातृतात विवर्जित असणार आहे, योगी असणार आहे, कुठेतरी स्मशानामध्ये राहणार म्हटले, भूत प्रेत पिशाच्यांसोबत राहणार आहे, तर चांगला जावई मिळण्याकरता काही उपाय नाही का? तर नारद महर्षी म्हटले, बघा हातामध्ये जी रेखा लिहिलेली आहे हे किती टाळण्याचा प्रयत्न केला, जे भाग्यात आहे ते कधी बदलत नाही. भाग्यातले काय ललाटीचे लिहिले ते न चुके काही केले, तसं हस्तरेषेवर जे लिहिलंय ते मात्र भाग्यात कधी बदल होत नाही. कर रेखा ब्रह्मलिपीर मृषा न भवती ध्रुवम, जे हस्तरेषा सांगते ते कधी खोट ठरत नाही. तादृशो वर शंभो लीलारूपधर प्रभो कुलक्षणाने सर्वाने तत्र तुल्याने सद्गुणे प्रभो. पण एक पर्याय, ही जी लक्षणं सांगतोय मी आता, हे तुम्हाला दूषण जरी वाटत असले, पण जर भगवान महादेव तुम्हाला जावई रूपात प्राप्त झाला,
पार्वती जरा भगवान महादेव पती रूपात प्राप्त झाला तरी सर्व लक्षण जे दूषण वाटतायत तुम्हाला हे सर्व आभूषण म्हणून प्रगट होतील. कशा प्रकारे? रवी पावक सुरसरे की नाही, समर्थ को नाही दोष गोसाई, रवी पावक सुरसरे की नाही. सामान्य व्यक्तीला दोष जो मानला जातो तो मोठ्या व्यक्तीमध्ये गुण म्हणून उपयोगाला येत असतो. सूर्याची किरण चांगल्या जागेवर सुद्धा पडतात आणि वाईट जागेवर सुद्धा पडतात, परंतु त्यांच्या किरणांनी वाईट जागेवर पडल्यामुळे त्याची किरण काही वाईट होत नाहीत. किंवा गंगा, त्या गंगेचं पाणी आपण तांब्यामध्ये आणलं आणि आता देवपूजा करण्याकरता जाणार, तांब्या ठेवला, देवपूजा काढली आणि देवपूजा करण्याच्या आधी तांब्यामध्ये एका कुत्र्याने तोंड लावलं. आता सांगा, ज्या तांब्यामध्ये गंगा नदीचं जल भरलेलं आहे आणि त्याच तांब्याला जर कुत्र्याने स्पर्श केला, तोंड लावलं, तर ते पाणी आता देवपूजा करण्याकरता चालेल का? नाही, त्या झालं आता अपवित्र. पण दररोज गंगेमध्ये किती कुत्रे पोहून निघून जात असतील, ते गंगेचं पाणी कधी अपवित्र झालं का? म्हणून समर्थ माणसाला कुठेही दोष लागत नाही. रवी पावक सुरसरी की नाही. आपण जर वाईट खाल्लं तर आपल्याला दोष आहे, पण अग्नीमध्ये टाका, तुम्ही चांगलं टाका का वाईट टाका, अग्नीला कोणता दोष नाही, सूर्याला दोष नाही, तसं गंगेला सुद्धा दोष नाही. तसं जे जे दूषण तुम्हाला वाटताय, जर पती परमेश्वर जर भगवान महेश्वर भेटले, हेच दूषण भूषणच्या रूपामध्ये सिद्ध होतील. म्हणून पार्वतीने भगवान महादेवाची तपश्चर्या करून भगवान महादेवाशी लग्न करण्याचा मानस धारण करावा. तत्शिवाय कन्याम स्वाम शिवाम देहि विवेकतः, शिवे सर्वेश्वर सेव्यो अविकारी प्रभुरव्यः. शिवच सर्वेश्वर आहे, अविकारी आहे, प्रभू आहे आणि अव्यय आहे. त्यांना तुम्ही पार्वती नावाची मुलगी देऊन टाका. तर त्यावेळेस हिमालयाने प्रश्न केला, महाराज भगवान महादेव कसे आहेत? निर्विकार आहेत, अकामी आहेत, आणि ते माझ्या मुलीबरोबर कसं काय विवाह करतील? तर नारद महर्षी सांगतात की जर तुमच्या मुलीने तपश्चर्या केली तर भगवान महादेव प्रसन्न होऊन विवाह करतील. या जगतामध्ये जीवनामध्ये तुम्हाला